वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। धुळे दिनांक 3 जून रात्री अंगणात झोपलेल्या वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या 4 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। आरोपींकडून सोन्याचे दागिने व मोटारसायकलींसह 2,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत। शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथे मे 31 रोजी मध्यरात्री एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून आरोपी मोटारसायकलवरून पसार झाले होते। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाटा येथे सापळा रचून वैभव चतुर बोरसे राहणार नगाव, मुस्तफा जुमा पिंजारी राहणार नगाव, नीरज बालूसिंग गिरासे राहणार खलाणे आणि भूषण रमेश पाटील राहणार नवे कोडदे यांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातील 2 हिरो HF डिलक्स मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या। चौकशी दरम्यान आरोपींनी अमराळे व होळ परिसरात वृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली। तसेच नवलनगर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड झाले। आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची मणिमाळ, काळे मणी, ओमपान तसेच 3 मोटारसायकली असा एकूण 2,71,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या कारवाईत शिंदखेडा, नरडाणा आणि धुळे तालुका पोलीस ठाण्यांतील एकूण 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ग्रामीण भागात वृद्ध महिलांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीच्या अटकेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंढे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।